सो वेलकम बॅक गाईज ऑन टू द चॅनल. सो आजचा ब्लॉग आहे रिलेटेड टू भटकंती. आता भटकंती म्हटलं तर कोणतरी सोबत आपल्यासोबत असायलाच हवं. सो आपण ह्या तिघांनाही घेऊन आज निघालो आहे पुण्यामध्ये. पुण्यामध्ये जाण्याचं कारण म्हणजे की आता गणेशोत्सव चालू असल्यामुळे आपल्याकडे वेगवेगळे गणपती बाप्पांचं दर्शन करायला भेटतं. सो आपण बस वगैरे पकडून थेट आलो पुण्यामध्ये. पुण्यामध्ये येताच पहिलं दर्शन घेतलं श्री गणेश आझाद मंडळ गणपती ट्रस्टच्या गणपती बाप्पांचं. तिथून पुढे आपण नंतर गेलो श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट यांच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. बाप्पाची एवढी सुंदर मूर्ती बघून माझं मला राहवलं नाही. सो आपण एक ॲस्थेटिक फोटो काढण्यासाठी बाप्पांच्या दर्शनासाठी लाईन केलं, पुढं गेलो आणि तुम्ही बघू शकता किती मस्त फोटो आला आहे. त्यानंतर तिथनं बाहेर निघून आपण निघालो साईनाथ मंडळ गणपती ट्रस्टकडे, कारण ते रस्त्यालाच लागतं. ते झाल्यावर आपण पाचही मानाच्या गणपत्यांचे दर्शन घेण्याचं ठरवलं आणि सगळ्यात पहिलं मानाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी कसबा पेठमध्ये एंटर केलं. कसबा पेठमधनं बाहेर निघाल्यावर ह्यांना पाणीपुरी खायची इच्छा झाली होती. सो आपण नंतर मग पाणीपुरी खाल्ली आणि तिथून पुढे नंतर आपण परत पुढच्या मानाच्या गणपत्यांच्या दर्शनासाठी निघून गेलो. तर तुम्ही हे पुढे रीलमध्ये बघू शकता की गर्दी किती होती. दुसऱ्या मानाच्या गणपतीला गेलो आपण पुढे. व्हिडिओ शूटसुद्धा करता येत नव्हता, इतकी गर्दी होती. नंतर मग आतमध्ये जाऊन प्रत्येक गणपतीचं दर्शन घेण्यामध्ये नाही म्हटलं तरी 20-20, 25-25 मिनटं लागत होती. एवढी तरी गर्दी तिथे होती, कारण थोडाफार तरी वेळ लागतो. तरी पण तुम्ही बघू शकता किती मस्त फोटो झालेले आहेत आज गणपती बाप्पाचे दर्शन घेताना. ते झाल्यानंतर मग नंतर आपण निघालो तुळशीबागेकडे. तुळशीबागेमध्ये तर इतकी जास्त गर्दी होती आणि शिवशक्ती मंडळ गणपतीच्या ट्रस्टच्या खालून आपल्याला जे काही त्यांनी सजावट केली त्याच्या खालून नंतर पुढे आपण निघून आलो तुळशीबाग गणपतीकडे. तुळशीबाग गणपतीचं हे 125वं वर्ष होतं. त्याच्यामुळे मस्त त्यांनी वृंदावनाची सजावट केली होती, जी तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता. दर्शन घेऊन आपण थेट निघालो केसरीवाड्याकडे. केसरीवाड्यामध्ये जाऊन दर्शन घेऊन आपण थेट लागलो दगडूशेठ हलवाई गणपतीच्या लाईनीसाठी. तुम्ही बघू शकता आज गर्दी तेवढीशी नव्हती जेवढी तुम्ही मागच्या 2 दिवसापासून बघताय. खरं तर गर्दी रात्रीची होते, ते पण फक्त सजावट बघण्यासाठी आणि लाईट शो बघण्यासाठी. पण आपलं आज मेन काम होतं की गणपती बाप्पांचं दर्शन करण्यासाठी. सो आपण आज डायरेक्टली आत गेलो, गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. आणि ह्या टायमाला डेकोरेशनची थीम होती पद्मनाभम स्वामी टेम्पल, जे आपल्या साऊथमध्ये आहे त्याची. तर तुम्ही बघू शकताय आतली सजावट किती आणि मूर्ती किती छान प्रकारे सजवलेली आहे. ते झाल्यानंतर मग आपण इकडे तिकडे भटकंती करायला सुरू झाली. बाकीचे जे काही छोटे छोटे मंडळं आहेत पुण्यामध्ये, त्यांचे देखावे, त्यांची जी सजावट आहे ते बघण्यासाठी इकडे तिकडे फिरायला लागलो. तर ते तुम्ही पुढे बघू शकता, छान छान देखावे त्यांनी केलेले होते. तिथून पुढे नंतर परत म्हटलं की थोडंसं थंड होऊन घ्यावं, कारण गरमी आज खूप होती. पाऊस थोडा वेळातच पडून गेलेला होता. सो तुम्ही बघू शकता की नंतर टाईमपास करायचा होता. सो ही बोबा टी पीत होती. तर तिची रिॲक्शन तुम्ही बघू शकताय, कारण तिला ती बिलकुल आवडलेली नव्हती जेव्हा तिने पहिल्यांदा ती पिली. आणि या मॅडमचे रिॲक्शन बघा, ज्यांना काही कळत नव्हतं की रिॲक्शन काय द्यायचे आहेत. सो गाईज, तुम्हाला जर व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण 150 फॉलोअर्सच्या खूप जवळ आहोत.